माझं घड्याळाकडे लक्ष होतं ग. या की 10 मिनिटांनी. हो मी येते 10 मिनिटांनी. मी फक्त हा, ते हे ठेवा, लॉग इन ठेवा, या 10 मिनिटं. खिचडी लावते. हा तेच, मी तेच बघून आले. काय? ऑन करा. त्रिशदा, नग, आद्विका, अन्सिया. नमस्कार मैम। नमस्कार. व्हिडिओ ऑन कर. त्रिशदा, मैम व्हिडिओ ऑन ऍक्च्युली कर. मॅम मला हे बोलायचं होतं हा, की ना मी पुढचे 2 क्लासेस अटेंड नाही करू शकणार कारण की मी ना जम्मूला चालली उद्या अगं, जम्मूला चालली ते नॅशनल कॅम्प साठी। अच्छा. पण तू परीक्षा देणार आहे की नाही मग? हो देणार देणार। कारण वेळ नाहीये पुन्हा शिकवायला, मी तेच आज सांगणार होते. तू अभ्यास करशील ना? काही प्रश्न उत्तर लिहून वगैरे पाठव मग आम्हाला. हो हो हा, अभ्यास कर पाठव। आपापला. ओके, काढलं तर हो कॉल कर मग. 10 तारखेला परत येऊन जाईन। हा, नाही तू अभ्यास कर आणि काय अडलं तर विचार मग आम्हाला. हा ठीक आहे। हं, चला. म्हणते का आज प्रार्थना? बरेच दिवसाने आली हंसिया. हंसिया, तृषदा आणि अद्विका. हंसिया,
अद्विकाला बरं नाही म्हणून ती आता आज क्लास नाही अटेंड करणार. ओके, मग तू म्हण प्रार्थना. काय झालं अद्विकाला? ताप आला. हा, ताप आला. ताप आला. मग तू तिला शिकव. चल म्हण प्रार्थना सुरू कर. अनघा, तृषदा, हंसिया. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. तृषदा, आहात की नाही तुम्ही? तृषदा, हंसिया, हो मॅम. म्हण पुढची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. ओवी, ओवी, ताई एक अनघा. मिनिट हा. हा, भोवताली शेवटचा. भोवताली दाटला झालं ते अंधार, झालं. लास्ट कडवं. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांदणे, चांगले पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. ठीक आहे. मागची कविता कळलीये का तुम्हाला? अनघा, अद्विका, अनघा, मागच्या शुक्रवारी शिकवलेली कळली नाही ना कविता? थोडीशी थोडीशीच कळली. आता मी परत शिकवते. ओके. ती थोडी ना आता मोठ्या मुलांसाठी लिहिलेली कविता आहे. जे मराठी शाळेत खूप मराठी शिकवतात ना, खूप मोठं पुस्तक असतं. महाराष्ट्रात ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी कविता लिहिलेली आहे ही. त्या पुस्तकातली आहे ही कविता. एकूण या कवितेत काय म्हटलंय नाही, देवाला आपण ही कशी प्रार्थना म्हणतो ना, आपली जी प्रार्थना आहे वर्गाची. हा, हंसिया, तुझा काय प्रॉब्लेम आहे? व्हिडिओ का नाही ऑन करत? मी पण ऑफ करू का माझा? मॅम ऍक्च्युली नाही मॅम, माझं पॅकिंग सुरू आहे सोबत. उद्याचा. हो, मग नंतर कर ना, तासभराने काय फरक होतो? तासभर पण नाही, आता पाऊण तास उरलाय. तृषदा, तू ठीक आहे जरा मॅम. नेटवर्क चांगलंय तिकडे बसत जा बघू. हे काय हो मॅम. शाळेची सिरियसनेसच नाहीये. नेटवर्क कुठे आहे तिथे बैस बघू. सारखं कसं ऑफ होतो व्हिडिओ? हो
मी मागच्या वेळेस दुसऱ्या मध्ये बसले होते, आता दुसऱ्या रूम मध्ये आली आहे. तुझं कुठे राउटर कुठे आहे तिथे बैस, रेंज कुठे चांगली येते? हो आता इकडे बरोबर आहे, मी बसली आहे हा. याच्या बरोबर. सारखं सारखं बाहेर Sorry, जाते, नमस्ते. तू व्हिडिओ ऑफ करते, होय की नाही? वेळ जातो आपला, 15 मिनिटात काही शिकवून झालं नाही. चालतंय का असं सांगा बरं, नाही की नाही? तर ही एवढे द्यावे ही प्रार्थना केली आहे लक्ष्मीकांत सखाराम तांबोळी यांनी देवाकडे. आपण कशी प्रार्थना म्हणतो ना आपली, हेच मुंडचे मागणे, आपली जी प्रार्थना आहे त्यात पण असंच आहे ना. आपण तीच म्हणतो ना, सगळं चांगलं होऊ दे आमचं, सगळ्या माणसांसारखे वागवू देत. तसंच त्यांनी दुसरं काहीतरी मागितलंय देवाकडे. अनंता म्हणजे देवाचं नाव आहे, विष्णूचं नाव आहे ना, बरोबर ना? अनंता एवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे, उडाया पाखरासाठी जरा आभाळ ठेवावे. आता हे जरा पाखरं म्हणजे ना, हे सगळ्यांना म्हटलंय, लहान मुलं, खरी खरी पाखरं, पक्षी, ह्या सगळ्यांसाठी म्हटलेलं आहे की इतकं मोठं आभाळ असू दे. म्हणजे आता तुम्हाला त्या अनघाला व्हायचंय प्राईम मिनिस्टर, तर तिला होता येऊ दे. किंवा आणखी काय हंसियाला खेळात काहीतरी करायचंय, तर तिला ती संधी मिळू दे. असं सगळ्यांना जे पाहिजे ते करायला मोकळीक मिळू दे, वाव मिळू दे, असं त्याला म्हणायचंय. मग आता सगळं एवढं कवितेचं कसं असतं ना, कमी शब्दात जास्त अर्थ असतो त्याच्यात. तर आता उडाया पाखरासाठी, आता ही तुम्ही पण सगळे पाखरं आहे. मग आता तुम्हाला असं जर एकाच खोलीत बांधून ठेवलं, आवडेल का तुम्हाला? तुम्हाला वाटेल ना नवीन नवीन शिकावं, नवीन खेळ खेळावेत, बरोबर की नाही? मग ह्या सगळ्यासाठी काय पाहिजे? तर मोठी जागा पाहिजे, किंवा आई वडिलांनी तसं तुम्हाला द्यायला पाहिजे, हो की नाही? आई म्हणली नाही खोलीतनं उठायचं नाही, इथेच बसायचं, तर तुम्ही काय करू शकाल का? नाही. काय जेवढं आहे तुमच्याकडे तेवढंच तुम्ही करणार. पण हेच तुम्ही बाहेर गेलात तर तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणी भेटतील, किंवा तुम्ही नवीन क्लास जॉईन करू शकता. ह्या सगळ्यासाठी काय म्हटलंय, जरा आभाळ ठेवावे, म्हणजे अशी मोकळी जागा द्यावी, मोकळं त्यांना वातावरण मिळावं, अशी त्यांनी प्रार्थना केली. आणि फुलांचे रंग ना जावे, म्हणजे कसं सगळेजण टवटवीत राहावेत, कोणी असं दमलेलं आजारी असं राहू नये. आपल्याला अशी हे झालेली फुलं आवडतात का, टवटवीत फुलं आवडतात? सांगा बरं. आपण एक दिवस आई तोंड बारीक केलं की आई लगेच विचारते ना, का ग तुला काय झालं का, बरं वाटत नाहीये का, हो की नाही? तसं म्हणजे त्या आता हे सगळं म्हणायच्या ऐवजी त्यांनी काय म्हटलंय, फुलांचे रंग न जावे. ऍक्च्युली फुलांचा रंग कधीच जात नाही, जे फुल असतं ते असतंच ना त्याच रंगाचं, ते कोमेजतं. पण ही त्यांनी उपमा दिली, याला उपमा म्हणतात. फुलांचे रंग न जावे म्हणजे सगळे सुदृढ राहावेत, छान टवटवीत राहावेत, प्रसन्न राहावेत, असं कवीला म्हणायचं याच्यातनं. कळलं इतकं? हा, कळलं? दुसरा आहे, घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मूल. घराला उंबरा राहो, उंबरा पाहिलाय का तुम्ही? म्हणजे जरी अशी मोकळीक असली तरी सगळ्यांनी आपल्या मर्यादेत राहावं, म्हणजे वाईट वागू नये. आता बाहेर सोडलंय तुम्हाला म्हणून काय मारामारी करून नाही यायची, हो की नाही? उंबरा राहो म्हणजे मर्यादा राहो, हे सगळेजण चांगले वागू देत, सगळेजण चांगले राहू देत, वाईटाकडे जाऊ नये, अशा मर्यादेत राहावं, म्हणजे चांगल्याच वागावं त्यांनी. आपली एक मर्यादा असते की नाही? आपण लांब उडी तुम्ही मारलीये का? कोणी लॉंग जम्प मारले आहे का शाळेत कोणाच्या? नाहीये. लॉंग जम्प म्हणजे असं पळत येऊन लांब, हिला माहित असेल हंसिया, तुला माहिती असेल ना लॉंग जम्प? हो मॅम, आमच्या शाळेमध्ये आहे. आहे ना. तर कसं करायचं असतं ना, पळत पळत येऊन लांब उडी मारायची असते. पण ती प्रत्येकाची सगळ्यांची एकसारखी जाईल का? नाही जाणार. कोणाची आधी जाईल. तुम्ही हे पाहिलं की नाही ऑलिम्पिक्स मध्ये जॅव्हलिन थ्रो वगैरे, नीरज चोप्रा पाहिलं की नाही? त्यांचं कसं सगळं वेगवेगळं जात होतं ना, तर ती त्यांची मर्यादा झाली, त्याच्या पुढे ते जाऊ शकत नाही. तसं आपण पण उंबरा असू दे, म्हणजे एक मर्यादा असू दे सगळ्याला, खूप अति कुठली गोष्ट होऊ नको दे. पेटती राहू दे चूल, कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मूल. आता ही कविता जुनी लिहिलेली आहे बघा, त्यांचा जन्म दिलाय त्यांनी 1939, म्हणजे 1939 मध्ये ते कवी जन्मलेत. म्हणजे कविता भले त्यांनी 30व्या वर्षी लिहिली असेल, तर ही कविता लिहिली आहे 1969 मध्ये, असं समजा तुम्ही. खूप जुना काळ झाला ना.
1969 म्हणजे जवळपास मी लहान होते तेव्हाची गोष्ट झाली. 50-60 वर्षापूर्वीची. तर तेव्हा कसं होतं ना, चूल असायची घरी, गॅस नव्हते घरोघरी. सगळ्यांकडे चूल असायची खेडेगावात वगैरे. ते चूल माहितीये का तुम्हाला? चूल पेटवायला खूप त्रास पडतो. आधी छोटासा जाळ करायचा, लाकडं लावायची, मग ते शेणी बिणी घेऊन ती तेलात किंवा रॉकेलमध्ये बुडवून ती पेटवायची. मग ते लाकूड पेटतं. मग ते ह्याच्यासाठी काय फुंकणी करायचं? फुंकायचं. फुंकायचं, धूर येतो केवढा तरी. त्याला खूप अशी त्रास नळी असतो. असायची, त्याला फुंकणी म्हणायचे. आपल्याला हवा अगदी बरोबर ते ऑक्सिजन द्यायचा त्याला. त्याच भागावर गेली पाहिजे जिथे जाळ आपल्याला हवाय. तर त्याच्यासाठी अशी लांब नळी असायची, त्याला म्हणायचे फुंकणी. म्हणून ते काय म्हणतात माहितीये का? पेटती राहू दे चूल. म्हणजे ती चूल कधी विझू नये. सारखं काहीतरी त्याच्यावर शिजत राहावं, अन्न तयार होत राहावं. म्हणजे एकूण सुबत्ता असावी घरात, असा त्याचा मागचा अर्थ आहे. सुबत्ता म्हणजे भरपूर पैसे असावेत, धनधान्य खूप असावं कुणी सगळ्यांकडे, उपाशी राहू एकांकडे नये. नाही, असं कुणी त्याचं. उपाशी राहू नये. हा. आणि मायपदराशी खेळते राहू दे मुलं. म्हणजे सगळ्यांवर माया करणारं घरात मोठं कोणतरी असावं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकूण काय आहे की सगळं घरात भरपूर माणसं असावीत, पैसे असावेत, धनधान्य असावेत, असा त्या सगळ्याचा मागचा अर्थ आहे. फुलांचा भार न व्हावा कधी कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. आता पुन्हा तेच आलं. फुलांचा भार न व्हावा म्हणजे घरात खूप माणसं आहेत, त्याचा त्रास होऊ नये. कोणालाच असं माणसं खूप आहेत किंवा खूप सुबत्ता आहे याचा कोणाला त्रास होऊ नये, तर सगळे त्यात आनंदाने राहावेत. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. म्हणजे ज्यांना प्रगती करायची, बाहेर शिकायला जायचंय, तर त्यांना ते करायला मिळू दे. मोकळं आभाळ जे वर म्हटलंय ना, जरा आभाळ ठेवावे, तसंच इथे खाली असू दे मोकळ्या वाटा. जे त्यांना जायला संधी मिळू दे बाहेर, त्यांना शिकायला बाहेर संधी मिळू दे. कळलं तृषदा? कळतंय? अनघा कळतंय? कळतंय ना? हा. तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना कधी पाना, असू दे माय कोणाची असू दे कोणता ताना. कोणी उपाशी राहू नये, सगळी लहान मुलं घरातली प्रसन्न असावीत, त्यांना पोटभर दूध मिळावं, म्हणजे प्रत्येकाला आई वडील असावेत. हा, असा त्याचा अर्थ आहे. कोणालाच काही कमी पडू नये असं थोडक्यात ते मागतायत कवी. चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घणाचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. तिमिर वाटेने म्हणजे सांगितलं अंधारात. पूर्वी दिवे नव्हते ना असे रस्ती. आता आहेत भरपूर दिवे. आता तर एलईडीने काय सगळीकडे चकमकाटच आहे. पण पूर्वी असं नव्हतं. वीज नव्हती, मग कंदिलात वगैरे जावं लागायचं, नाहीतर चांदण्यांची सोबत असायची. मग लोक ना पौर्णिमेच्या दिवशी प्रवास करायचे, अमावस्याच्या दिवशी बाहेर नाही पडायचे, पण दिसायचंच नाही ना. म्हणून चालता तिमिर वाटेने सोबती चांदणे यावे, घणाचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. म्हणजे काही त्रास आला समजा आयुष्यात, तर काहीतरी त्रास वगैरे दुःख होणारच की नाही, पण तेव्हा प्रेम करायला, माया करायला माणसं जवळ असावीत. फुलं कशी नाजूक कोमल असतात ना, तशा शब्दांनी प्रेम मिळावं असा त्याच्या मागचा अर्थ आहे. कितीही पेटू दे ज्वाळा, जळाचा जाळ न व्हावा, बरसत्या थेंबा थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. किती असं काही आली, संकट आली, काय आलं, तर खूप त्याचा त्रास नाही होत. पण लगेच पाऊस यावा, म्हणजे आई रागवली तर बाबांनी पाठीशी घालावं किंवा आजी आजोबांनी पाठीशी घालावं. खूप असं काही मोठं होऊ नये त्याच्यातून वाईट. बरंच त्या थेंबा थेंबांचा भुईतून कोंब उगवावा, म्हणजे त्यातून चांगलीच काहीतरी निर्मिती व्हावी. म्हणजे जरी आई रागवली तरी ते तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे ना, त्यातनं चांगलंच निर्माण व्हावं. कोंब उगवतो म्हणजे माहितीये का, झाड उगवतं ना तेव्हा बीतनं असं छोटस झाड फुटतं, पाहिलंय का तुम्ही? अवनीने पाहिलं असेल. आपण झाड लावलं, काही बी पेरलं, तर ते असं आधी फुटतं आणि त्यातनं एक बारीक हा, झाड हा. वर येतं की नाही, त्याला कोंब हो. म्हणतात. छोटस असं अधिक छोटं येतं, आणि मग हळूहळू मोठं होऊन त्याला पानं येतात. किंवा मटकीचं तुम्ही पाहिलं का, भिजवलेली मटकी असते, त्याला स्प्राउट मोड सारखं. येतात, त्याला पण कोंब म्हणतात. ते आता आपण जमिनीत घालत नाही, त्यामुळे ते आपल्याला मुळासारखं ते दिसतं. हा, पण जेव्हा उलट आपण जमिनीत लावतो ते असं फुटून वर येतं, त्याला कोंब म्हणतात.
अनंता एवढे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. आता आपण सगळे जे माणसं जन्मलोय ना, काय या मुलाला सांगायचा अर्थ. तेच तर किती हेवी आहे. हो ना. बर, आता सगळ्यांनी आपण जर जन्मलोय ना, तर आपण भुईतच आलेलो आहे ना, म्हणजे शेवटी आपण मातीतच जातो. म्हणून मी इतकं छान मला आयुष्य असावं की मी फुलासारखा सगळा छान बहरून फुलून छान होऊन मी मातीतच मिसळून जावं. म्हणजे मी खरं म्हणजे देशाच्या कामाला यावं किंवा मी चांगलं काहीतरी काम करावं, असा त्या मागचा अर्थ आहे. म्हणजे फुलांच्या कशी आपण सारखी आठवण काढतो ना, पटकन आठवण येते आपल्याला फुलांची, किंवा आपल्याला फुलं बघितल्यावर प्रसन्न वाटतं की नाही, तसं माझं आयुष्य असू दे की मी जरी गेलो तरी माझी लोक आठवण काढू देत आणि मी देशाच्या कामी यावं किंवा आपल्या भूमीच्या मातृभूमीच्या कामी यावं, असं हे कवीनी. कवी आहेत लक्ष्मीकांत तांबोळी, त्यांनी देवाकडे, अनंत हे देवाचं नाव आहे, विष्णूचं नाव आहे. हा, तर त्याच्याकडे असं हे मागितलेलं आहे. कळलं? अनंता मला एवढे द्यावे म्हणजे मला एवढे दे. इतकंच दे मला, म्हणजे सगळ्यांना सुखी ठेव, सोड, थोडक्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यात कोण आलं बघा, आता लहान मुलं आली, मोठी माणसं आली, खेळायला शिकायला माणसं, जागा आली, एकूण सगळं आयुष्य संपन्न असू दे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे का अनघा? कळलं? दृश्यता तुला भारी भारी व शब्द आहेत सगळे, शब्द जरा लक्ष ठेवा. जास्ती आहेत. हा, अवनी, तुला अवनीला कळेल जरा, तिचं हे चांगलं आहे. अवनीचं लक्ष नाही आहे आज. काय काय? अवनी? का ग? नाही मॅम. कळलं ना हंसिया? ओवी, कळलं का सगळ्यांना? ओबी कुलकर्णीचा चेहरा बघायला मिळाला नाही अजूनपर्यंत. बघ. का ग? आता 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. येईल का लिहिता? मला वाटतं मीच लिहून द्यावीत त्यांना. त्याचं बघावं मॅडम, सोल्युशन आहे का? हे पुस्तक आहे अवेलेबल ऑनलाईन. आहे ना, पाहते. कवींनी बघा आभाळ तो त्याचं. कोणासाठी व का मागितले आहे. ठीक आहे ना, हे 1-2 वाक्याचं उत्तर येतील मॅडम, याला काही प्रॉब्लेम. ठीक आहे. कविता कळलीये का? आधी एकदा वाचणार का कविता? अवनी वाच बघूया कविता एकदा. सगळ्यांनी लक्ष द्या. वाच अवनी. अनंता एवढे द्यावे फुलांचे रंग न जावे, उडाया पाखरांसाठी जरा आभाळ ठेवावे. घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कोण्याही मायपदराशी खेळते राहू दे मूल. फुलांचा भार न व्हावा कधीही कोणत्या देठा, चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. तान्हुल्या बाळ ओठांचा तुटू न कधी दे पाना, असू दे माय कोणाची असू दे कोणता तान्हा. चालता तिमीर वाटेने सोबती चांदणे यावे, घणांचे घाव होताना फुलांनी सांत्वना द्यावे. कितीही पेटू दे ज्वाळा, जळाचा जाळ न व्हावा, बरसत्या जाळ थेंबा जाळ, ज नाही म्हणायचा, ज म्हणायचा, ज. जळाचा जाळ न व्हावा, बरसत्या थेंबांचा भुईतून कोंब उगवावा. अनंता हेवळे द्यावे भुईचे अंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. ठीक आहे. बरं, तुम्हाला हे पण आहे बरं, निबंध पण आहे. माझ्याकडे मागचा पेपर आहे जुना. पेपर तसा सोपा आहे. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. कवितेच्या ओळी पूर्ण करा. रिकामा जागी योग्य शब्द भरा. खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. खालील शब्दांची यमक जुळवणारे कवितेतील शब्द लिहा. 5-5 नावे लिहा. महाराष्ट्राचे देशभक्त, नदी, सुगंधित फुले, महाराष्ट्राचे संत, पक्षी. विरुद्धार्थी शब्द लिहा. अलंकाराचे मुख्य प्रकार किती असतात त्या नावे लिहा. एका विषयावर 10 ते 15 ओळी लिहा. सहलीचे वर्णन, आवडता खेळ. तुम्हाला थोडी म्हणजे 100 मार्काचा पेपर आहे तुमचा.
हा, तर आपण आता काय धडे आहेत त्याप्रमाणे साधारण धड्यावरच असतात. आपण निबंधाची पण प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे. हो, चालेल. ठीक आहे, उत्तरं घेतली. उत्तर हा सोपं आहे ना, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. ये कवींनी आभाळ कोणासाठी व का मागितले आहे? चला, सांगा आभाळ ना. कोणासाठी? आहे ना, प्रिंटआउट आहे ना नगा. हो मॅम. मॅडम, हे पुस्तक ऑनलाईन नाही आहे. पुस्तक दिसत आहे ऑनलाईन. म्हणजे मराठी महाराष्ट्र स्टेट मॅम याचं उत्तर नोटबुक मध्ये लिहून काढायचंय का? लिहायला हो, पाहिजे ना. आपली एक्झाम लिहून आहे आता ना. मॅम हा, आता मॅम आत्ताच की. आताच लिहायचंय. चला लिहा पटकन. मला वाटलं होमवर्क होतं. प्रश्न नंतर लिहा. पहिले उत्तर तोंडी सांगा मला. कुणाला कळलाय प्रश्न? कवींनी आभाळ कोणासाठी व का मागितले? अवनी सांग, उत्तर सांग. बरं, अवनी नाही आहे बहुतेक. अवनी आहे, हा बोल. काय उत्तर असावं? मॅम, कवींनी आभाळ उडत्या पाखरांसाठी मागितले आहे, कारण त्यांना तेवढंच एक तू पहिल्या पाखरांसाठी लिहून टाकलं. पाखरांसाठी मागितले आहे. आणि का मागितले आहे? तर पाखरांना उडता यावे म्हणून मागितले आहे. ठीक आहे ना? डायरेक्ट उडत्या पाखरांसाठी म्हणशील तर मग त्याचं उत्तर ते एका वाक्यातच झालं. ते कवींनी आभाळ कोणासाठी मागितले आहे? पाखरांसाठी मागितले आहे. का आता मागितले आहे? मी तुम्हाला अर्थ सांगितला ना, तो यायला पाहिजे आता त्याच्यात. आता तुम्ही आता मी तो प्रश्न अर्थ बरोबर, सांगितला की नाही. प्रश्न वाचा. प्रश्न कृषधा म्हणजे आता कसं आहे ना, तुम्ही जरी कवितेत एक ओळ असली तरी ती तुम्हाला काय म्हणायचं, एक्सप्लेन तुम्हाला करायला आली पाहिजे. तुम्हाला तयार करता आलं पाहिजे उत्तर. उत्तर ठीक तयार आहे. करता आलं पाहिजे त्याचं. तर तू डायरेक्ट उडत्या पाखरांसाठी मागितलंय तर त्याच्यात उत्तर एकाच ह्याच्यात झालं. त्यामुळे आता का मागितले तर पाखरांना उडण्यासाठी मागितले आहे ना. पाखरांना उडता यावे यासाठी मागितले आहे. कसं सांगाल, कसं लिहाल उत्तर? मग अनघा, अनघा नाहीये, अद्विका आहे ना? त्या पुस्तकाचं नाव काय हो मॅडम? पुस्तकाचं नाव आहे बालभारती मराठी इयत्ता 8. बालभारतीचं नाही दिसलं मला, सुलभ भारतीचं दिसून राहिलंय म्हणून मी बघतीये. सापडेल सापडेल, शोधते मी. हा, दुसरा प्रश्न. बरं, लिहिलं का तृषधा? उत्तर कळलं का तुला? कवींनी आभाळ कोणासाठी व का मागितले आहे? ओवी कुलकर्णी, हंसिया, मॅम पुन्हा एकदा रिपीट करता का? तू सांग ना मला उत्तर. पहिल्या 2 ओळींमध्ये उत्तर आहे, वाच वरून एक वेळा ओळी त्या. काय मॅम? पहिल्या 2 ओळींमध्ये उत्तर आहे कवितेच्या. तुझ्या जो हे प्रिंटआउट आहे ना, हो मॅम. हा, मग त्याच्यात वाच ना आणि मला सांग उत्तर तू वाचून. कवींनी आभाळ कोणासाठी व का मागितले आहे? कवींनी आभाळ कोणासाठी पाखरांसाठी. मागितले? कोणासाठी? पाखरांसाठी. साठी. का मागितले आहे? उडायसाठी. उडायसाठी. मग कसं लिहिशील ते? पाखरांना उडता यावे म्हणून. पाखरांना पाखरांना उडता यावे म्हणून कवींनी आभाळ मागितले आहे. पाखरांसाठी आभाळ मागितले आहे. छान, ठीक आहे. तृषदा, तुला समजलं का उत्तर? हो लक्ष मॅम, आहे का लिहित तुझं? आहे. लिहिते, हो, बर. लिहित आहे.
दुसरा प्रश्न आहे, पेटती राहू दे चूल असे कवी का म्हणतात? आता चुलीवर काय शिजवतो आपण? काय शिजवायचे आधीचे लोक चुलीवर? अन्न शिजवायचे. मग अन्न काय करतं? भूक भागवतं. भूक 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 भागवणं म्हणजे काय? कोणीही उपाशी न राहणं. तर कवी का म्हणतात आहे पेटती राहू दे चूल? कवीचे म्हणणे आहे की कुणीही उपाशी राहू नये. लिहिलं का सगळ्यांनी? पेटती राहू दे चूलचा अर्थ काय झाला मग? कुणीही उपाशी राहू नये. घरी संपन्नता असावी, आलेला पाहुणा जेवूनच जावा, हम्म. असं सगळं लिहायला पाहिजे त्याच्या मागचं पण. सर्वजण सुखात राहावे, सुखात जगावे, सर्वांचे जीवन सुखी व्हावे, सुखी असावे. मॅडम हे नाहीये. नाहीये, असंच आहे. मी बालभारती पण नाहीये, शोधत होते तेच. सुलभ भारती आहे. सेल्फ स्टडी मध्ये बघताय का? त्याच्यातच सुलभ भारती आहे. स्नेहाने मला लिंक पाठवली, ती बघते हा, थांबा. पहा बरं. ठीक आहे, पुढचं. पेटती राहू दे चूल कोणी लिहिलं का उत्तर व्यवस्थित? अवनी, तुला समजलं का? उत्तर लिहिता आलं का? मॅम लिहिते आता एक. सांग मला काय लिहिलं असतं. तुझ्या 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 शब्दांमध्ये सांग उत्तर मला. कवी असे म्हणतात कारण त्यांची अशी इच्छा आहे की कुठल्याही घरात कोणी उपाशी झोपू नये. सगळे घर पूर्ण घरात सुबत्ता. हा सुबत्ता. हा, सुबत्ता असावी. ठीक आहे. संपन्नता असावी. संपन्नता. संपन्नता असावी आणि सगळे लोक खुश राहावे. ठीक आहे, आनंदी राहावे. सुखात राहावे. ठीक आहे, आता नाही झालंय. ते सुबत्ता, संपन्नता असावी. ठीक आहे, नंतर मोकळ्या वाटा कोणासाठी असू द्याव्या? मोकळ्या वाटा. ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे असं काहीतरी असायला पाहिजे. मोकळ्या वाटा कोणासाठी असू द्याव्या? चालत्या पावलांसाठी मोकळ्या वाटा असू द्यावा. आता चालत्या पावलांसाठी म्हणजे काय? कष्टकरी माणसांसाठी. मॅडम असं लिहू शकतो ना? चालत्या पावलासाठी सगळे म्हणजे एकूण ज्यांना प्रगती करायची आहे, नवीन हा. काही गोष्टी शिकायच्या आहेत, नवीन वाटा ढुंडाळायच्या आहेत, त्यांना शोधायच्या आहेत, त्यांना तसं त्यांच्यासाठी वाटा मोकळ्या असाव्या, म्हणजे मोकळ्या असाव्यात. त्यांना काही हा. अडचण येऊ नये. ठीक आहे.
हे सुगम भारती डाउनलोड झालं. तेच ना, जरा काय क्लिक केलं की ते डाउनलोडच होते. नाही तर काय विनाकारण. नाही सापडत आहे ते. नाहीये, बघावं लागेल. चालेल, आपणच तयार करूया. 2009च आहे. बापरे. हा. मोकळ्या वाटा कोणासाठी असू द्याव्यात? मग कोणासाठी असू द्या? प्रगतिशील लोकांसाठी मोकळ्या वाटा असू द्याव्यात. प्रगती करणाऱ्या. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता का अवनी? काय लिहू शकतेस याचं उत्तर? तुला समजलं? उत्तर समजलं का? ज्यांना प्रगती करायची आहे त्यांना अडचणी येऊ नये, असं त्याचं म्हणणं आहे. मला फॉर्म करायला थोडा वेळ लागेल, कारण मी आता तमिळ आणि हिंदी पूर्ण चाललंय ना इकडे, तर एकदम मराठी आलं की थोडस नाही, पण समजलं तुला? उत्तर समजलं? ठीक आहे. समज. ज्यांना प्रगती करायची आहे, ज्यांना जीवनात पुढे जायचं आहे, त्यांच्यासाठी वाटा मोकळ्या असाव्या. ठीक आहे, चला लिहा सगळ्यांनी. प्रगती करणाऱ्या लोकांसाठी मोकळ्या वाटा असाव्या. सुषदा, हंसिया, तुझं झालं का लिहून? ओवी कुलकर्णी मॅम लिहिती. लिहिते आहे. तिमीर वाटेने चालताना सोबत कोण असावे? बालभारतीचं पुस्तक हे अद्विका? नाही, अद्विका नाही. अद्विकाच आहे ना? अनघा आहे की अद्विका आहे? अरे अनम्यूट कर आणि सांग मला कोण आहे. अनघा आहेस? हा, ठीक आहे. तर मग लिहिलं का तू? तुला कळलं का उत्तर काय लिहायचंय ते? प्रगती, ज्यांना प्रगती करायची असते जीवनामध्ये त्यांना अडचणी येऊ नये, असा त्याचा अर्थ आहे. हा, आपल्याला काय सांगायचं मग? मोकळ्या वाटा कोणासाठी असू द्याव्या? मोकळ्या वाटा जीवनात प्रगती करणाऱ्या लोकांसाठी असू द्याव्यात. ठीक आहे, किंवा जीवनात ज्यांना प्रगती करायची आहे त्यांच्यासाठी मोकळ्या वाटा असू द्याव्या. चला लिही, तुला जे जे वाक्य चांगलं जमतं ते वाक्य लिही तू. चल हंसिया, तुझं झालं का लिहून? पॅकिंग करते. तृषदा, लिहिलंस का? सांग मला उत्तर काय लिहिलं? चांगला परासाठी म्हणजे ज्यांना मोठी प्रगती करायची आहे, काय बनायचं त्यांच्यासाठी मोकळ्या वाट्या असू दे. लिहिलंस? ते तर तुम्हाला सांगितलं. लिहिलंस का? हो, लिहिलंय. चेक करते बरोबर. लिहिलंय. कर, बरोबर कर. चालेल. शेवटचं उत्तर. तिमीर वाटेने चालताना सोबत कोण असावे? तिमीर वाटा काय आहे? अंधाराची वाट. अंधाराची वाट असताना सोबत कोण असावे? वाचा ते. सोपं आहे ते. तसं लिहिलं तरी चालेल. चांदणे असावे. ठीक आहे, तिमीर वाटेने चालताना सोबत चांदणे असावे. आणि उत्तर व्यवस्थित तयार करून लिहायचं. क्रियापद व्यवस्थित लिहायचं, शब्द फुल बरोबर स्टॉप द्यायचा. ते छोटे छोटे मार्क घालवायचे नाहीत, आपण फुल स्टॉप द्यायचा शेवटी. स्टॉप द्यायचा. हो. चारही प्रश्नांची उत्तरं लिहून झाली का सगळ्यांची? मॅम मी चौथा प्रश्न कळला आहे. चौथा प्रश्न कळला नाही? नाही. त्याच्यातच उत्तर आहे. एक, पाचवा कडवं पहा कवितेचं. वाच. हा, ठीक आहे. काय आहे? कळलं. काय आहे? ठीक आहे. काय सांग ना.
चांगल्या तिघे वाट्या सोबत म्हणजे सोबत चांदणे व्हावे आणि चांदणे तिघे असा. बस बस बस, ठीक आहे, तेवढंच उत्तर. तिमीर वाटेने चालताना सोबत चांदणे असावे. लिहा. हेच उत्तर सर्वात छान वाटलं मला. सोपं उत्तर लिहिलं का? अवनी झालं का लिहून? ब्लेस यू. हो मॅम. छान. चला आता पुढचा प्रश्न घेऊया. जरा थोडक्यात उत्तरे लिहा. जे आहे ते 2 किंवा 3 वाक्यात लिहावे लागतील. माय लेकरांसाठी कवींनी काय मागितले आहे? माय लेकरांसाठी. माय लेकरांसाठी कुठे आहे शब्द? आलाय का लेकरांसाठी? आणि असे सांगा बरं मला, कुठल्या कडव्यामध्ये आहे? कुठल्या कडव्यामध्ये आलेला आहे माया लेकरांचा उल्लेख? मॅम 3ऱ्या आणि 5व्या. 5व्या कडव्यात आहे का? तिमीर वाटेने आहे ना ते तर. 4थ्या कडव्यामध्ये आहे आणि दुसऱ्या हा हा, कडव्यामध्ये आहे. 2 त्याचा कडव्यांमध्ये आहे. नंबरिंग 5वा आहे पण 4था आहे. दुसऱ्या ह्याच्यात पण वाचा, दुसऱ्या ह्याच्यात पण आहे. सांग बरं, वाच बरं, ओळ वाच बरं त्याच्यातली. दुसऱ्या कडव्यात, दुसऱ्या कडव्यात. घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल, कोण्याही माई पदराशी खेळते राहू दे मूल. हा, याच्यातलं कुठली ओळ आहे मग माया लेकरांच्या रिलेटेड? दुसरी वाली. दुसरी ओळ, ठीक आहे. आणि आणि चौथं जे कडवं आहे ते पूर्णच. ठीक आहे. तर आता याला कसं कराल तुम्ही? तयार कराल. तान्हुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पाना, म्हणजे कधी पण आई आणि मुलाची ताटातूट होऊ नये. असू दे माय कोणाची, असू दे कोणताही ताना, म्हणजे आता याला काय म्हणू? म्हणजे कुणीही मूल असो, त्याची आई त्याच्यापासनं कधीही दुरावू नये. ठीक आहे. हा, लिहिता येईल का तृषदा? माया लेकरांसाठी कवीने काय मागितले आहे? की माय लेकरांची कधीही ताटातूट होऊ नये. ताटातूट हा शब्द समजला? कधीही कुठलंही बाळ त्याच्या आईपासून दुरावू नये. ठीक आहे. आणि आईच्या पदराशी ते मूल सतत खेळते राहावे, असं काहीतरी असं. आईचा पदर त्या मुलासाठी सतत असावा. आता हे 2-3 वाक्य करून लिहायचं आहे. कोण करेल? कोण तयार करेल? अद्विका? नाही, सॉरी, अनघा. कळलं का तुला उत्तर? काय नाही, काय मागितलंय माय लेकरांसाठी कवींनी? काय मागितलं आहे? की आई आणि मुलाची कधीही ताटातूट होऊ नये. ठीक आहे. माय लेकरांसाठी कवींनी मागितले आहे की त्यांची कधीही ताटातूट होऊ नये. नेहमीच आईचा पदर नेहमीच मुलासाठी असावा, अवेलेबल असावा. आईचं छत्र कायम असावं, आईची आईचं माया छत्र, कायम आईची मिळावी. माया कायम मुलासाठी असावी, किंवा मुलांना कायम आईची माया मिळावी. ठीक आहे. माय लेकरांसाठी कवींनी काय मागितले आहे? माय लेकरांसाठी कवींनी हे मागितले आहे की माय लेकरांची कधीही ताटातूट होऊ नये, आईचे छत्र नेहमीच मुलावर असावे, किंवा आईची माया नेहमी मुलाला मिळावी. ठीक आहे. समजलं का? लिहिता येईल का तृषदा? तुला समजलं? ओवी कुलकर्णी, काही बोल ना. हो मॅम. लिहिलंस का काही? तू व्हिडिओ ऑन कर बरं यार. व्हिडिओ मॅम ऑन कर. नाही होत ग. तुला मी व्हिडिओ कॉलच करते, थांब. काय कळलं तुला? माय लेकरांसाठी कवीने काय मागितलंय मग? माय लेकरांची कधीही ताटातूट होऊ नये,
आईची माया सदैव मुलाला मिळावी. ओके. ठीक आहे. आईचे छत्र सदैव मुलावर असावे. हे तुम्ही तुमच्या वाक्यांमध्ये लिहा. चला पुढचा प्रश्न. सेम प्रश्न. कवींनी बाळासाठी काय मागितले आहे? ते सेम सेम. कुण्याही माय पदराशी खेळते राहू दे मेलं. कवींनी बाळासाठी काय मागितले आहे? बाळापासून त्याची आई कधीही दुरावू नये. हो ना? काय आहे ते? तानुल्या बाळ ओठांचा तुटो ना दे कधी पान्हा. म्हणजे कधी त्याला दुधाची कमतरता भासू नये असं म्हणायचं आहे. पण मग काय म्हणू आपण त्याच्यात? आईच्या दुधाची कमतरता भासू नये असं उत्तर आहे त्याचं. काय मॅडम? हो ना. तूच विचार कवींनी करून सांग. बाळासाठी काय मागितले आहे? कवींनी बाळासाठी मागितले आहे की आईच्या दुधापासून कुठलेही बाळ वंचित राहू नये. राहू नये. आईची माया त्याला नेहमी मिळावी. दोन्ही प्रश्नांची उत्तरं सारखीच मी आहेत. लिहून नाही करते, थोडी उत्तर टाकते मुलांना लिहून. चालेल चालेल. पण आता हे लिहितात आहेत ना, हा, एवढे लिहू देत. थोडस फॉर्म करून लिहावं लागेल व्यवस्थित. कितपत अपेक्षित आहे तेही माहिती नाही. कारण हे 8वीचं पुस्तक आहे ना. 8वी पर्यंत म्हणजे मराठी मुलांचं भरपूर झालेलं असतं. आपल्या झालेलं मुलांचं झालेलं नाही ना एवढं. आणि याच्यात अलंकार वगैरे पण आहे, तर मग ते पण घ्यावे लागतील. अलंकार तेच बघत होते मी. विचारते तर सरांना ते कितपत आहे अलंकार वगैरे. ते काय या मुलांना कळणार आहे? नाही, अलंकार अलंकार सोपे ते येतील आपल्या, मला शिकवतात. त्याचा काही प्रॉब्लेम. वृत्त वगैरे जरा पाहावं लागेल. अलंकार म्हणजे हे काय म्हणतात? अनुप्रास वगैरे असं सगळं हम्म. ते येईल. ते आपण त्या पुस्तकाच्या धड्याच्या पुस्तकातनं मागचं आहे बघून. तेच घेऊया फक्त. आणि त्याच्यावर जे काही एक्स्ट्रा असेल ते मग काढून घेईन मी. लिहिलं का सगळ्यांनी? बाळासाठी झालं का? बाळासाठी काय मागितलंय मग? कुठलेही बाळ आईच्या दुधापासून वंचित राहू नये. लिहिलं का? तृषधा, अवनी? हो मॅम, लिहिते फक्त 1 मिनिट. लिहा लिहा. ओवी कुलकर्णी नाव. ओवी लिहून झालं का? काय लिहिली. मागितलं बाळासाठी? अनम्यूट कर आणि सांग. मॅम, कवींनी बाळासाठी हे मागितलं की बाळाचं कधी दुधाचं आईच्या दुधापासून बाळ कधीही वंचित राहू नये. लिह. आईच्या दुधापासून कधी बाळ वंचित राहू नये. हा लिह. ओके. आता सध्या लिहून काढा तुम्ही. नंतर मग मॅडम व्यवस्थित लिहून पाठवतात तेव्हा पुन्हा कॉपी करा. कवींनी कोणाजवळ काय काय मागितले? कोणाजवळ मागितले ते सांगा मला पहिले. अनंता एवढे द्यावे. अनंता म्हणजे कोण सांगितलं मॅडमनी मगाशी? देव. देव. ठीक आहे. आता याचा ना पाठ परिचय लिहिलेला आहे, मी एक वेळा वाचते. मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येकाच्या मनात काही सुप्त इच्छा व मागण्या असतात. त्या कधी वैयक्तिक पातळीवरील असतात, तर काही मागण्यांमध्ये विश्व बंधुत्वाची व्यापकता असते. या कवितेत कवींनी दयाळाकडे, दयाळाकडे म्हणजे देवाकडे, सर्वांच्यासाठी प्रार्थना केली आहे. तर कवींनी कोणाजवळ काय मागितले आहे? कवींनी अनंताजवळ किंवा देवाजवळ काय मागितले आहे? की फुलांचे रंग न जावे. फुलां म्हणजे सगळीकडे काय म्हणतात त्याला? निसर्गाची कृपा असावी. हो ना? ठीक आहे. पाखरांसाठी आभाळ असावे. सगळीकडे संपन्नता असावी, सुबत्ता असावी, कुणीही उपाशी राहू नये. ज्याला प्रगती करायची आहे त्याच्या पाऊलवाटा कधी पण
मोकळ्या असाव्या, त्याला काही अडचणी येऊ नये. पाऊस पाणी व्यवस्थित असावं. ठीक आहे. कुणी दुःखी असताना त्यांना सांत्वना मिळावी आणि सर्वजण सुखात राहावे. इतकं मोठं उत्तर आहे. सगळ्या कवितेचा सार, समरी. कवींनी कोणाजवळ काय काय मागितले आहे, सगळं काही त्यांनी देवाजवळ मागितले आहे. माय लेकरांची कधीही ताटातूट होऊ नये, ते पण लिहिलेलं. बरं, कवींची समर्पणाची भावना कशी व्यक्त होते? शेवटचं कडवं आहे, वाच अवनी. भूक लागली आहे सगळ्यांना. अनंता येऊन द्यावे, भुईचे रंग मी व्हावे, शेवटी श्वास जाताना फुलांचे रंग मी व्हावे. भुईचे अंग मी व्हावे, भुईचे अंग मी व्हावे. काय म्हणतोय? म्हणजे समर्पण म्हणजे काय? सॅक्रिफाईस. काय समर्पण म्हणजे काय? काय काय म्हणतात कवी? की माझा श्वास, शेवटच्या श्वासापर्यंत मी सगळ्यांचे चांगलेच करावे. सगळ्यांनी मला, मी गेल्यावर आठवण, माझी आठवण चांगल्या गोष्टींसाठी करावी. आणि भुईचे अंग मी व्हावे म्हणजे मी मातृभूमीसाठी काहीतरी करून दाखवावे. अशा प्रकारे समर्पणाची भावना व्यक्त होते. कवी म्हणतात की मी सर्वांशी चांगल्या पद्धतीने वागावे, जेणेकरून माझ्या शेवटच्या श्वासानंतर सगळ्यांनी मला चांगल्या गोष्टींसाठीच आठवणीत ठेवावे आणि मला मातृभूमीसाठी काहीतरी चांगले करता यावे. ही अशी कवींची समर्पणाची भावना व्यक्त होत. ठीक आहे. तर थोडं तयार करून लिहायचा प्रयत्न करा. थोडं कठीण आहे पण जमेल. आणि मग जेव्हा मॅडम त्याला व्यवस्थित पाठवतील तेव्हा पुन्हा एक वेळा लिहून काढा, ते अगदी फायनल होऊन जाईल. आता समजून लिहिताय ना तुम्ही, तुमच्या वाक्यांमध्ये लिहून काढा. छोटे वाक्य करा, खूप मोठं लिहायला जाऊ नका, छोटे वाक्य. मॅडम, एक 9:20 ला कॉल घेऊया. हो हो चालेल. तर हे बघा, पहिले 4 प्रश्नांची उत्तरं सोपी आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 प्रश्नांची उत्तरं पण सोपी आहेत, थोडक्यात उत्तरे लिहामध्ये. तिसऱ्या आणि चौथ्याच्या प्रश्नाचं उत्तर थोडस व्यवस्थित लिहावं लागेल. ठीक आहे. हंसिया गायबच झाली. ओवी कुलकर्णी, समजलं का समर्पणाची भावना कशी व्यक्त होते? ते पुन्हा एकदा सांगू शकता का? मॅडम काय म्हणतात कवी? काय म्हणतात की मला माझ्या मातृभूमीसाठी काहीतरी चांगलं करता यावं आणि माझा शेवटचा श्वास गेल्यावर लोकांनी मला चांगल्या गोष्टींसाठीच आठवणीत ठेवावं. ओके. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, हे तर सोपं आहे. मला आमचाच अभ्यास आठवायला लागला, संदर्भासहित स्पष्टीकरण. कठीण होतं. मला इतक्या छान मॅडम होत्या, कल्पना देशमुख, मस्त. मला प्रश्न वाचल्यावरती त्याच्याबद्दल आयडिया येते मॅम, पण माझ्या शब्दांमध्ये कसं लिहायचं तेच कळत नाही. नाही, तू लिहून पाठव मला, आपण दुरुस्त करूया. आपण दुरुस्त करणार आहे, डोंट वरी. तू लिह, डोंट वरी. आणि जरा चांगलं लिहून काढा हे, नाही तर मोबाईलवर टाईप करून पाठव. तेवढा वेळ घ्या आईचा मोबाईल, कारण ना तुम्ही ते हे पाठवता फोटो होतं ते नीट दिसत नाही. नाही मॅम, क्लिअरच पाठवता. आणि जरा डार्क पेनने लिहा. पेनाने लिहा. पेनाने लिहिलं की काहीच ते फोटोत पण येत नाही, काही दिसत पण नाही. पेनाने लिहा सगळ्यांनी. काळं पेन असेल तर बेस्ट, म्हणजे मग दिसायला चांगलं येतं. आणि थोडा उत्तर. हो चालेल, छान.
चालेल, लावणीच व्यवस्थित लिहिलंय. नका तू पण पेन्सिलनी नाही पेनाने लिही. तृषदा पेनाने लिही. ओवी कुलकर्णी पेनाने लिही. ठीक आहे. ठीक आहे, करूया का बंद क्लास? 9 वाजले. आता रिकाम्या जागी योग्य शब्द पटकन होतात. बरंच त्या थेंबा थेंबांचा काय आहे आणि पटकन कविता सांगा. पाठ करून टाका, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कविता पाठ असली ना की बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काय आहे उत्तर? काय आहे पहिल्या रिकाम्या जागेचं पटकन सांगा. भुईतून भुईतून. छान. कितीही पेटू दे ज्वाळा ज्वाळा. ज्वाळा कुण्याही माय पदराचे माय पदराशी. खेळवते राहू आणि शेवटचं काय आहे मग? शेवटचं तर छान आता एवढे द्या. अनंता. 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 ठीक आहे. कविता आता पाठ करा आणि शब्द लिहून काढा 2-3दा, म्हणजे मग तुमच्या हाताखालनं सगळे शब्द जातील आणि तुम्हाला अर्थही पण चांगला कळेल त्याचा. आणि जोड्या जुळवा होमवर्क करून पहा. जोड्या जुळवा होमवर्क करा. आता थोडस जेवण करा पटकन, आणि ज्यांची जेवण झाली आहे त्यांनी उत्तम, ज्यांची नाही झाली आहे त्यांनी पहिले जेवण करा आणि मग हे जोड्या जुळवा करून ठेवा. चालेल? हा, ठीक आहे. ओवी काय ग? हो मॅम. ठीक आहे. आणि पुढचं ते आपण बघूया, ते संदर्भाचं स्पष्टीकरण वगैरे. मॅडम तो मॉडेल पेपर तर याच्यामध्ये नाहीये, मॉडेल नाही पेपर मध्ये संदर्भासहित नाहीये. नाही ना, त्यामुळे ते त्याचं एक काढून पाठवून द्या स्कॅन करून. हा, तर तृषदा काय करायचंय? जोड्या जुळवा करून यायचंय आणि फिल अप द ब्लँक्स लिहून टाका पटकन. लिहायची प्रॅक्टिस करायची आहे म्हणून मी लिहायला लावते. हो, आणि कविता पाठ करा, 2-3दा लिहून बघा. तसंच्या तसंच लिहा. पहिले कविता एक वेळा तरी लिहा ऍटलिस्ट. हा, ठीक आहे. सॅटर्डे संडे आहे, बसून व्यवस्थित लिहून काढा. आणि रोज आता अर्धा तास घ्या अभ्यासासाठी, म्हणजे मग चांगलं होईल. कारण 30 मिनिटं आपलं काय फार नाहीये, हो की नाही? कुठूनही 30 मिनिटं निघतात. आणि झोपाली. चला आणि मॅडम बंद करूया. लिहायचं कॉपी करून लिहायचंय. ठीक आहे, चालेल. हा, चला चला. भेटूया पुढच्या शुक्रवारी. Yes. आणि अभ्यास तेवढा करा आणि लिहून काढा सगळं. तुम्हाला पाठवलेल्या उत्तरांचं पण टॅली करा आणि पुन्हा लिहा. ठीक आहे, करू बंद. मॅडम चला 9:20 ला कॉल घेऊया एक. शुभरात्री. हो घेऊया. चालेल. ओके, ओके, शुभरात्री. बाय. बाय.